फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की जर तुम्ही पास आउट स्टुडंट असाल, 2022 चे फ्रेशर स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी कोणत्या टाइपचे इंटर्नशिपचे अपॉर्च्युनिटीज ओपन आहेत किंवा कोणत्या टाइपचे टेक्निकल नॉन टेक्निकल रिक्रूटमेंटचे जे ड्राइव्स ओपन आहेत तर त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही फर्स्ट टाइम जर ही चॅनल विजिट करत असाल तर नक्की सबस्क्राइब करा, बिकॉज या चॅनल थ्रू मी नेहमीच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे जे नोटिफिकेशन्स असतात त्याचे अपडेट देत असते। तर पाहूयात की जे डिफरंट ओपन आहेत ऑफ कॅम्पस ड्राइव्ह तर त्याचं डिटेलमध्ये पाहूयात। तर फर्स्ट जी ओपनिंग आहे ती एमेडॉक्स या कंपनीमध्ये, तर यासाठी इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी ओपन आहे। ह्या कंपनीमध्ये डायव्हर्सिटी इंटर्न 2022 हे त्यांच्या रिक्रूटमेंटचं नाव आहे। तर त्यासाठी जॉब लोकेशन त्यांनी पुणे असं दिलेलं आहे। आता यासाठी कोण अप्लाय करू शकतं तर फक्त फीमेल लेडीज, फक्त कॅन्डिडेट ह्या इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकतात। जर तुम्ही 2022 चे पास आउट फीमेल असाल आणि तुमचं BE असेल किंवा BTech, ME, MTech, ENDC आणि कम्प्युटर सायन्स आणि IT ह्या स्ट्रीममधून झालेलं असेल आणि 60% ॲग्रिगेट तुमचं थ्रू आउट अकॅडमिक असेल, कोणताही तुमचा एज्युकेशन गॅप नसेल किंवा इयर डाऊन नसेल तर तुम्ही या इंटर्नशिपसाठी नक्की अप्लाय करू शकता। आता तुम्ही जर एमेडॉक्स मध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून सिलेक्ट झाला तर तुम्हाला डिफरंट बेनिफिट्स आणि पर्क्स एमेडॉक्स प्रोव्हाइड करत आहे। त्यामध्ये जसं की तुम्हाला हॉलिडे गिफ्ट्स प्रोव्हाइड करू शकतात किंवा तुम्हाला जे अपस्किलिंग प्रोग्राम्स असतात एमेडॉक्स थ्रू तर त्याचा ॲक्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे। त्यानंतर काही पेड पॅरेंटल लीव्ह पॉलिसीज त्यांच्याकडे आहेत किंवा काही वाईड रेंज ऑफ फन कंपनी ज्या ॲक्टिव्हिटीज असतात तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीसाठी तेही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। त्यानंतर तुम्ही पेड टाइम ऑफ घेऊ शकतात एखाद्या प्रोग्रामसाठी व्हॉलेंटिअर करण्यासाठी किंवा तुमचं जे इंटरनल मोबिलिटीचे जे अपॉर्च्युनिटीज आहेत त्या एक्सप्लोअर करू शकतात। असे डिफरंट टाईपचे बेनिफिट्स आणि पर्क्स एमेडॉक्स ही कंपनी प्रोव्हाइड करत आहे। तर तुम्ही नक्की एलिजिबल असाल तर नक्की ह्या एमेडॉक्सच्या डायव्हर्सिटी इंटर्नशिप प्रोग्राममध्ये अप्लाय करू शकता। आता नेक्स्ट जी ओपनिंग आहे ती पाहूयात। नेक्स्ट ओपनिंग आहे क्रिसिल ह्या कंपनीमध्ये। यासाठी जे रोल असणार आहे ग्रॅज्युएट ट्रेनी किंवा ज्युनियर रिसर्च ॲनालिस्ट या रोलसाठी ते रिक्रूट करत आहे। त्यासाठी लोकेशन असणार आहे पुणे फेज 1। आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय रिक्वायर आहे ते आहे कॉमर्स किंवा इकॉनॉमिक्समधून तुम्ही ग्रॅज्युएट असाल म्हणजे BCom असाल तुम्ही कम्प्लिटेड किंवा अप टू 2 इयर्सचा तुम्हाला एनी स्ट्रीममधला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ह्या क्रिसिलच्या ह्या रोलसाठी अप्लाय करू शकता। त्यामध्ये त्यांनी काही रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये सर्च आणि ॲग्रिगेशन टास्क असेल किंवा यू हॅव टू डाउनलोड अँड मेंटेन द रिक्वेस्टेड कंपनी फिलिंग रिपॉझिटरी असेल। त्यानंतर यू हॅव टू क्रिएट अँड अपडेट द इंडस्ट्री presentation and support the client team, assisting the team during the earning season, take the ownership of the periodical task। असे डिफरंट रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या रोलसाठी असणार आहे। तर तुम्ही ग्रॅज्युएट असाल, BCom असाल आणि अप टू 2 इयर्सचा एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही क्रिसिलच्या ग्रॅज्युएट ट्रेनी किंवा ज्युनियर रिसर्च ॲनालिस्ट ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता की ज्याचं जॉब लोकेशन असणार आहे पुणे फेज 1। आता नेक्स्ट जी ओपनिंग आहे ती गुगल ह्या कंपनीमध्ये आहे। या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर या रोलसाठी त्यांना 2022 चे जे फ्रेशर्स कॅन्डिडेट आहे की ज्यांचं MTech किंवा ME कंप्लीट असेल किंवा जे PhD होल्डर असेल तर त्या कॅन्डिडेटला हे प्रेफरन्स दिला जाणार आहे। आणि तुम्हाला जर C++, जावा, पायथन, युनिक्स, लिनक्स, विंडोज किंवा मॅक इन्व्हायरमेंट या डिफरंट लँग्वेजेसचं किंवा टेक्नॉलॉजीचं नॉलेज असेल तर तुम्ही ह्या गुगलच्या ह्या ड्राईव्हमध्ये अप्लाय करू शकता। तर यासाठी अप्लाय कसं करायचं आहे त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ह्या डिफरंट ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता। आता गुगलचा जो सॉफ्टवेअर इंजिनियर जी पोस्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला जॉब लोकेशन असणार आहे बँगलोर। नेक्स्ट जी ओपनिंग आहे ती सिमेन्स या कंपनीमध्ये आहे। तुम्ही 2022 चे पास आउट स्टुडंट असाल किंवा 2021 चे फ्रेशर्स ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही ह्या सिमेन्सच्या GT या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। दॅट इज जनरल टेक्निकल इंजिनियर ही जी पोस्ट आहे सिमेन्समधली यासाठी अप्लाय करू शकता। आता यासाठी काही त्यांनी एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवलेला आहे। त्यामध्ये जर तुम्ही मॅन्युअल किंवा ऑटोमेशन टेस्टिंग युजिंग पायथन आणि VB स्क्रिप्ट यामध्ये इंटरेस्टेड असाल तर ते तुम्हाला इंटर्नशिप प्रोव्हाइड करणार आहे। त्यानंतर यू हॅव टू इम्प्लिमेंट अँड डेव्हलप
automated test practices for both Siemens software and hardware. Then you have to integrate the test suites into the test management system, and you have to work with the QA manager and colleagues to define the processes and strategies associated with the automation. आणि तुम्हाला जे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे जे टूल्स असेल किंवा प्रोसेस असेल त्याचं नॉलेज रिक्वायर आहे. त्यानंतर TFS जे कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल आहे, क्लिअर केस यासारखी टूल्सचं नॉलेज असणं रिक्वायर आहे. आणि जे डेटाबेसचं जर नॉलेज असेल तर दॅट विल बी व्हेरी ॲडव्हान्टेजियस फॉर यू. तर ह्या सिमेन्स कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी अपॉर्च्युनिटी ओपन आहे. त्यामध्ये मोस्टली ते टेस्टिंगवर फोकस करणार आहे. तुम्हाला जर टेस्टिंगमध्ये करिअर करायचं असेल तर दिस विल बी व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर यू. नेक्स्ट जी ओपनिंग आहे ती डिलॉइट या कंपनीमध्ये ॲनालिस्ट ट्रेनिंग ह्या पोस्टसाठी ओपनिंग्स आहे. तर जर तुम्ही 2022चे पासआउट स्टुडंट असाल तर तुम्हाला ह्या रोलसाठी अप्लाय करता येणार आहे. आणि यांनी इथे सांगितले CTC त्यांनी डिस्क्लोज केलेली आहे की ऑलमोस्ट 6 lakhs पर ॲनम प्लस व्हेरिएबल बेनिफिट्स या रोलसाठी असणार आहे. आता यासाठी कोण अप्लाय करू शकता तर तुमचं BE किंवा BTech झालेलं असेल, बॅचलर्स इन इंजिनिअरिंग असेल तर त्यामध्ये काही स्ट्रीम फक्त त्यांनी अलाउड केलेला आहे. त्यामध्ये सायबर सिक्युरिटी असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, कम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा बाकीचे जे नॉन सर्किटल ब्रांचेस आहेत त्या स्ट्रीम फक्त अप्लाय करू शकता. आणि तुम्ही फक्त 2022चे ग्रॅज्युएट पाहिजे असाल. नंतर तुमचं जर मास्टर इंजिनिअरिंग झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्यामध्ये त्यांनी अलाउ केलेलं आहे की तुम्ही मास्टर इन इंजिनिअरिंग असाल, मास्टर इन सायन्स असाल किंवा मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन असाल, त्यामध्ये सायबर सिक्युरिटी अलाउ आहे, कम्प्युटर सायन्स आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ह्या स्ट्रीमचे स्टुडंट्स अप्लाय करू शकता. आता यासाठी पर्सेंटेज क्रायटेरिया त्यांनी 60% ठेवलेला आहे विथ नो करंट बॅकलॉग. आणि एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनही दिलेली आहे की तुम्ही डिलॉइटचं जर कोणत्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी 6 मंथमध्ये जर अप्लाय केलेलं असेल तर दॅट कॅन्डिडेट विल नॉट अलाउ फॉर दिस ड्राईव्ह. आणि त्याचबरोबर जर तुम्ही इंडिव्हिज्युअली काम करत असाल डिलॉइट बरोबर किंवा कॉन्ट्रॅक्ट टू हायर अशा पद्धतीच्या जर रोलवर असाल तरी सुद्धा तुम्ही या अनालिस्ट पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर जर तुम्हाला काही प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज असेल लाईक C++, जावा, पायथन, त्याच्यानंतर SQL कन्सेप्ट असतील किंवा डेटाबेस कन्सेप्ट असतील तर अशा पद्धतीचं नॉलेज व्हेरी ॲडव्हान्टेजेस असणार आहे तुमच्यासाठी. त्यानंतर तुम्हाला एक्सेल, वर्ड, पॉवर पॉईंट याचंही नॉलेज असणं रिक्वायर्ड आहे. आणि ऑब्वियसली तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे दॅट विल बी व्हेरी गुड. अशा पद्धतीचे काही क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे ॲनालिस्ट पोस्टसाठी. आता यासाठी जी सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे त्यांनी इथे दिलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट स्टेप यू हॅव टू डू द रजिस्ट्रेशन, देन शॉर्टलिस्टिंग असणार आहे, ऑनलाईन असेसमेंट असेल, त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू आणि फायनल तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर अशा 5 स्टेजेसमधून तुम्हाला ह्या डिलॉइटच्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करायचं आहे. आणि त्यांच्या ऑलरेडी ऑनलाईन टेस्ट चालू आहेत आणि ते कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या प्रोसेससाठी अप्लाय करावं लागणार आहे. आणि इंटरव्ह्यू टिल द 2nd वीक ऑफ फेब्रुवारीपर्यंत चालू आहे. त्यामुळे तुम्हाला ॲज अर्ली ॲज पॉसिबल ह्या डिलॉइटच्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करायचं आहे. आता नेक्स्ट जी ओपनिंग आहे ती सेम डिलॉइट ह्या कंपनीमध्येच आहे. पण आपण जी पास्ट म्हणजे मागच्या याच्यामध्ये जी अपॉर्च्युनिटी पाहिली तर डिलॉइटच्या 2022 फ्रेशर्ससाठीच फक्त ती ओपनिंग होती. बट जर तुम्ही 2020 किंवा 2021चे पासआउट स्टुडंट असाल तर तुम्ही ह्या जे कन्सल्टिंग फ्रेशर बिझनेस ऑपरेशन क्लाउड इंजिनिअरिंग ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आता यासाठी जे क्वालिफिकेशन आहे त्यासाठी तुमचं BE, BTech आणि MTech जर कम्प्लिटेड असेल आणि तुम्हाला 75% 10th आणि 12th मध्ये असेल आणि 70% तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये असेल तर तुम्ही ह्या क्लाउड इंजिनिअरिंग ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर त्यामध्ये फक्त IT, कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इक्विव्हॅलंट जे ब्रांचेस आहेत ते स्टुडंट फक्त अप्लाय करू शकता. यासाठी कोणताही ॲक्टिव्ह बॅकलॉग नको आहे किंवा कोणताही एज्युकेशन गॅप नको आहे. त्यानंतर तुम्हाला जर जावा, Node.js, C++, पायथन ह्या टेक्नॉलॉजीचं नॉलेज असेल तर दॅट कॅन्डिडेट विल बी प्रिफर फॉर दिस पर्टिक्युलर जॉब रोल. त्यानंतर जे कॅन्डिडेट इमिजिएटली जॉईन होऊ शकतात त्यांनाही प्रेफरन्स दिला जाणार आहे. आणि लोकेशन त्यांनी पॅन इंडिया सांगितलेलं आहे. त्यामध्ये बँगलोर असेल, दिल्ली NCR असेल, मुंबई, पुणे, कोलकाता तर असे जॉब लोकेशन असणार आहे आफ्टर युअर सिलेक्शन. तर अशा पद्धतीचे
अशा पद्धतीने तुम्ही क्लाउड इंजिनियर या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अप्लाय नाऊ बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे। तर अशा पद्धतीचे वेगवेगळे जे ऑफ कॅम्पस ड्राईव्ज आहेत सध्या ओपन, त्याचं आपण डिस्कशन ह्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे गव्हर्नमेंट आणि जॉब जे प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जे जॉबचे नोटिफिकेशन आहे त्याचे अपडेट ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला पाहत राहा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।